बोलू नको त्याच्याशी. कपडे घाल, यांना पैसे भरा सगळे. नाही नाही नाही, पैसे द्या तुम्हाला. 2 मिनिटं. मोटरसायकलची चावी घे. दे रे यांना मोटरसायकल दे. लाईव्ह चालू कर रे. बाकी चला साईडला. तुम्ही चला साईड. काढ दे. काढ. बेल्टचे पैसे घे त्यांना. बेल्टचे पैसे घ्या. चपलांचे पैसे घ्या. पॅन्ट घे. हो सर. ओकार्ड हॉस्पिटलला आम्ही सगळे अंगावरचे कपडे काढून आमचे जे पैसे आहे ना ते त्यांना देतो. लवकर तुम्ही हे करणार नाही तर मी चड्डी काढणार आहे आता. अमन सर, मी चड्डी काढायला आता डायरेक्ट. मी चड्डी काढत चड्डी. तुम्हाला सांगतो या कॉर्पोरेट हॉस्पिटलला पैसे पाहिजे. लोकांचे नरडे आवळून आवळून पैसे पाहिजे. हे गरीबाचं पोर आहे, परिटाचं पोर आहे. इस्त्री करून पैसे कमवतं. त्याचा हक्काचा पैसा त्याला पाहिजे तो देऊन नाही राहिले. छळून राहिले, रक्त पिऊन राहिले सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल. आज आम्ही आमच्या अंगावरचे कपडे देऊन टाकतो यांना. काय पाहिजे अजून? चड्डी देऊ का माझी? बोलू नका तुम्ही. पैसे द्या त्याचे. बोलायचं नाही. तुम्ही आम्हाला पोलिसात न्यायचं कुठं नाही. आम्ही असे मला जर का अंगाला हात लावला मी चड्डी काढून टाकल डायरेक्ट. आता डायरेक्ट चड्डी काढून पैसे द्या भाऊ. त्याचा हक्काचा कष्टाचा पैसा. त्या पोरांनी 10 लाख रुपये भरले आईचे आणि बापाचे. त्याचा काका मेला, त्याची काकू मेली, त्याची मावशी मेली, त्याची आजी मेली. त्याच्या घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह झाले. तो पायात पडू पडू सांगू राहिला 5-5 लाख रुपये घेतले त्या पोराचे. देऊ राहिलो आम्ही ते पैसे. त्याचा हक्काचा 1.5 लाख रुपये त्याला देत नाही. 1,12,000 रुपये देता म्हणतो. कशासाठी? आणि त्याच्यामध्ये त्या बिलामध्ये घे ते बिल. इकडे फाईल काढ. 2,500 रुपये तुम्ही पीपीई किटचे पैसे घेतला. 5,000 रुपये HRCTचे घेतले. 5,000 बाहेर 2,500 रुपये ते उद्धव ठाकरे बोंबलून राहिले. तो राजेश टोपे बोंबलून राहिला. घंटा त्यांना कोणी किंमत देऊ नाही राहिले या राज्यामध्ये. नुसता लुटायचा कार्यक्रम, नुसता लुटायचा कार्यक्रम. त्याला काही लिमिट? आणि हे वोकार्ड हॉस्पिटल नाशिक प्रत्येकाचा छळ करतंय. हे हॉस्पिटलवाले सामान्य माणसाला जगूच देऊन नाही राहिलेले. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. अमन सर, तुम्ही याचं काम सेटल करणार आहे का? नाही तर ही चड्डी काढणार आहे. मी करणार आहे पक्का. ही चड्डी काढू. मी ही सुद्धा चड्डी काढायला तयार आहे. अख्ख्या भारताने पाहून घ्या मला भोंगळा. सगळे कपडे घालून घ्या. आपण बोलून मला पैसे लागल. पैसेच लागल आपल्याला. इथंच बसून घ्या सर. बसून घ्या. कपडे घालून बसर खाली. बसरे चड्डी काढतो. पॅन्ट काढ रे. ते ताबडतोब पॅन्ट काढ. नहीं बैठेंगे साहब. आप लोगों ने इतना छळला है ना तुम्ही लोकांनी. मला हिंदी येत नाही. इन लोगों ने इतना छळा है ना हमको. क्या बोलले का नाही तकलीफ दे रहे लोग. मॅनेजमेंटचे यांचे एवढे मोठे मोठे पॅकेजेस फक्त लोकांच्या नरड्या आवळून त्यांचं रक्त पिण्यासाठी यांना हे पॅकेज दिलं जातं का? याचं उत्तर या देशात कोणी मागायचं नाही का? अरे खाजगीकरण करून नुसतं एसी लावलेलं आहे म्हणून तुम्ही 5,000 रुपये HRCTचे पैसे घ्या. अरे काही त्या लुटायला किंमत तिची पीपीई किटची ती टोपीचे पैसे घेऊन राहिले. पायाचे पैसे घेऊन राहिले. सेपरेट पीपीई किटचे पैसे घेऊन राहिले. अरे काही लिमिट? लुटताय त्या इन्शुरन्स कंपन्या आणि एकत्र येऊन दर लुटमार कार्यक्रम चालू आहे. चालतं का असं कुठं? 6 पेशंट होते याच्या घरी. 6 पेशंट. आणि त्याच्यातले घरातले 4 मेले. 4 मेले याच्या घरातले माणसं. तरी उत्तर भेटत नाही या सगळ्या गोष्टींची. इस्त्री करणार बरोबर. कुठून आणणार पैसे? बरं दिलेले त्यांनी दिलेले पैसे मागतोय तो. त्याचे पैसे मागतोय. सिन्नरच्या परीट गल्लीत राहणारं पोरग इंजिनियर आहे. 7,000 रुपये महिन्यानं सिन्नरच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये कामाला जातं. बी झालाय तू? हो बी झालं. बी काय आहे? बी इलेक्ट्रिकल झालेलं पोरग 7,000 रुपये महिन्याने सिन्नर MIDCत काम करतो. आणि आई बापाचे इन्शुरन्सच्या पॉलिसीचा 40,000 रुपये हप्ता भरतो. त्याच्यात आई बापाच्या इन्शुरन्सच्या पॉलिसीतनं इलाज होईल म्हणून इथं आला. अख्खा इन्शुरन्स पैसा मेला त्याचा संपला. पैसे त्याला पैसे ट्रान्सफर फक्त 5 मोजाल. फक्त त्याच्या हातात मी चड्डी काढायला नाही तर आता बँक डिटेल त्याला ट्रान्सफर मारा पहिले. पैसे त्याचे पैसे ट्रान्सफर मारा पहिले. 1.5 लाख रुपये पूर्ण त्याचे ट्रान्सफर मारायचे. म्हणजे तीळ
चोर 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 चोरता पैसे, इतके चोरता, इतके काय करायच्या, माड्या करायच्या, गाड्या करायच्या, उरावर घेऊन जायचे का पैसे? कॉर्पोरेट हॉस्पिटल नुसतं ढोलवाल होता. कॉर्पोरेट हॉस्पिटल, आमची पॉलिसी, लोकांना जीव घ्यायची पॉलिसी आहे तुमची. नाही, आणि तुम्ही आहे ना एक लक्षात ठेवा ना, हे आता आम्ही कपडे घालतो इकडे बघ रे, 1.5 लाख रुपये देऊन राहिले ना, हे आमच्यावर उपकार नाही करून राहिले. मी आता ह्या सगळ्या राजेश टोपे साहेब, या लोकांना तुमच्याकडे शिक्षा नाहीये का? कायदा नाही तुमच्याकडे काही, फक्त गरीबाला छळण्यासाठी कायदा आहे. आणि यांनी अशी लूट केली तर याला दरोडेखोरी नाही म्हणायचं, डकेती नाही म्हणायचं. कपडे घाला भाऊ, कपडे घालून घ्या. प्रामाणिकपणे कालपासून सांगून राहिले, जीवांच्या हाताने तो माणूस फोन करून राहिला. फोन उचलत त्याला नाही. नोकरी नाही, त्याला इस्त्री करून अमन यादव फोन नहीं उठाता है, बात कैसे करता है मालूम है? 4 वेळेस सांगितलं. इतक्या माजोऱ्या पद्धतीने बात करणार ना हा माणूस. अरे कुठून येते एवढी तुम्हाला मिजाज पैशांची? 4 वेळेस हा, पैशाची मिजाज. सोमवारी मंगळवारी या उद्या. कमेंट मध्ये सांगा ही चड्डी काढू का मी म्हणून. मी यांचा माझच जिरवतो. या पोराची चड्डी काढतो, माझी चड्डी काढतो. माझ्या देशाला पाहू द्या. आणि तुम्ही सगळेजण सुधामती यावर का तुम्ही लई जनतेला छळता सगळे. पदार्थाचे पुनाम तुम्हाला तुमचे आईबाप नाही दिसत, भाऊ बहीण नाही दिसत, तुम्हाला तुमचे चुलते काके नाही दिसत. प्रत्येकाचा जीव घेता 2 जण त्या आणि तुम्ही सगळे सगळेच बघे तुम्ही सगळे लाचार, दिनदुबळे, आंधळे, मुके बहिरे. एकाच्या अंगात ताकद नाही राहिली तुमच्या. 58 किलोचा हा देह लढून जातो. यांच्याकडे काही माणूस आहे का नाही? नुसती फाटती तुमची यांना लढायला. इतके कसे लाचार, दिनदुबळे झाले तुम्ही. माणसं मरून जाता इथं तरी यांचा माज कमी होत नाही. आणि सगळ्या जनतेला माझी विनंती आहे, ज्यांचे कोणचे बिल भरता येत नाही ना, त्यांनी अक्षरशः अंगावरचे कपडे काढा आणि भोंगळे फिरा. यांच्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये भोंगळे फिरा. यांचे डाळके ठिकाणावर येतील. उद्धव ठाकरे तुमचं डोकं ठिकाणावर येऊ द्या. राजेश टोपे तुमचं डोकं ठिकाणावर येऊ द्या. नरेंद्र मोदी रडू नका तुम्ही, डोकं ठिकाणावर येऊ द्या तुमचं. हर्षवर्धन तुझं डोकं ठिकाणावर येऊ दे. आरोग्य केंद्रीय आरोग्य मंत्री झाला तू. काय पॉलिसी आहे तुमच्या? वाटेल तशा दरोडा टाकतात हे लोक आणि यांना घंटा आपला कायदा काहीच करू शकत नाही. पोलीस सुद्धा हतबल, कायदा हतबल, राज्य सरकार हतबल, केंद्र सरकार हतबल. सगळे हातावर हात धरून बसले, बारड्या घालून बसले सगळे. जनता मरून राहिली. त्या आईला जळायला सुद्धा आम्हाला 7-7, 8-8 हजार रुपये प्रेत जाळायला लागू राहिले. हा, एकही बाई सुधीची बाळंतीन होऊन राहिली. तिला सिझरिंग करून फाडूनच पोरग काढू राहिले तुम्ही. किती त्या मेडिकल प्रोफेशन मध्ये लफडे चालू आहे. ऑपरेशन झाल्याचं सांगता भडवे नुसतं कापून टाके टाकून पोरग बाहेर फेकून देता. किती सहन करायचं? 5 दिवसापासून फिरवतोय त्या माणसाला. 20 तारखेला. आणि तो फक्त हा मुलगा फक्त गरीब आहे, हा त्याचा दोष आहे. इथं सगळे रुस्तम येतात ना, तर ते यांच्या आईला घोडे लावून निघून जातात आणि पैसे घेऊन जातात यांचे. तेव्हा हे काही घंटा काही करू शकत नाही. सर तुम्ही आता शांत व्हा. तुम्ही दोघं थांबा, ते चेक घ्या. याला सांगायला बाय सर, चालू. तुम्ही जरा शांत व्हा, इकडे शांत व्हा. नाही मग बसू दे ना. अरे मला पाणी प्यावं लागलं, हार्ट अटॅक येऊन मरून जाईल. यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईल. आणि पाणी आहे का? अमन सर, आपण तुमच्याशी गप्पा मारायला आलो होतो का मागच्या वेळेला, लक्षात घ्यावा. पण ही त्याच्यातली ही जी मिजाज चालू आहे तुमची. माणूस बाय सर, शांत व्हा, शांत व्हा. लक्षात ठेवा, माझ्या लुकडेपणावर जाऊ नका. मी मरायला तयार आहे. मी मरून जाईल तडफडून, पण एकेकाला सीधा करूनच जाईल. सर बसून घ्या. बसून घ्या. अहो पण हे आधीच प्रेमात दिलं असतं. 5 दिवस झाले वेळात काढून राहिले. कालपासून आपण प्रेमाने फोन आणि हे करतो. बघत राहिले. यांना वाटलं हा काय घंटा त्यांना वाटतं आपलं काही दुखलं नाही. लागतो, ही चड्डी पण गाडी. आणि प्रत्येकाला सांगतो मी, ज्यांचे पेशंट ऍडमिट आहे, ज्यांना बिलाचा त्रास आहे, तर आपल्याकडे रुस्तमगिरी नाही आहे ना, गुंडागर्दी नाही ना, तर अंगावरचे कपडे काढणं आपल्या हातात आहे. महिलांनी तर पहिल्यांदा साडी सोडावी. एकदम सोपा उपाय. म्हणजे यांची ना सगळ्यांची फाटेल यांची. आणि ध्यानावर बिलिंग करतील. आता या बिलाचं मी आहे ना सगळं रिसेक्शनच करीन, तेव्हाच थांबल. आता दार लावायचं. पोलिसाला घेऊन ये भाऊ. तुला जर काही वाटत असेल ना, पोलिसांना मला हातकड्या घाला.
सेंट्रल जेलला पाठवा मला, तुमच्या हातात तेवढंच आहे. 4 वेळेस त्यांना फोन केले, हा? रिस्पॉन्स द्यायला तयार नाही. पैसे उचल, पैसे. ऐक ना राजू भाऊ त्यांना बोललो ना तो बाबा, ऑपरेशन त्यांना हॉस्पिटल बसा टीमचा भाई सर बसा भाई सर जरा बस मग बस. तुम्ही अंत पाहून राहिले, तुम्ही ट्रान्सफर सगळं बोलणं झालंय, तुम्ही ट्रान्सफर तुम्ही अंत पाहत तरी तुम्हाला काही वाटत नाही ना. राजू भाऊ राजू भाऊ लोकांना बसा होऊन राहिले, तुम्ही राजू विचार भाऊ करा ना. बसा बसा बसा, शांत व्हा. तो कुठे गेला पोरगा आपला? नाही नाही, बंद नको करू, राहू आता बंद करतो. आणि त्याला हे लाव, चार्जिंग लाव. पैसे मिळाले शिवाय राहणार नाही आपण इथून. येते ना बसा जयस्वाल सर का फोन करण्यासाठी सांगेन जयस्वाल सर. हो तुम्ही थांबा म्हणत होते ना, कुठे पैसे? बोलताय ना, थांबा सर, तुम्ही बसले तर नाही पाहिजे नाही ना. नाही, बोला बोली नका करू. बोलून आपलं क्लिअर करून घ्या तुम्ही. हा, आपण काय बोलू. बोला बोली काय? हे बघा तुम्हाला सांगतो, मग तुम्ही मला कपडे काल घालायला लावले. 2 मिनिटं ऐकून घ्या. मला तेच पैसे बोलतोय ना. ट्रान्सफर- तुम्ही हे बघा, देतो म्हटलं, recording घ्या. तुमच्यासाठी ना मी तुम्हाला परत सांगतो, मी परत सुरू होऊन जाईल. 2 मिनिटं इकडे नाही, तुम्ही मला पैसे बोलायला चालू नाही. करून द्या तुम्ही. 2 मिनिटं. तुम्ही जेवढं माझं नरडं पिळाल ना, मी तेवढं तुम्हाला तुमच्यावर चढून जाईल. एका मिनिटात ट्रान्सफर मारा ते पैसे तुम्ही. परमिशन घ्यायला गेले सर, लगेच बोलू. मला ते परमिशनचं वगैरे तुमच्या रिस्क मध्ये घ्या. तुमच्या पगारातले पैसे कट होऊन जाऊन द्या. बिना परवानगीचे ते 1.5 लाख रुपये देऊन टाका मला, ताबडतोब द्या, नाही तर मी परत कपडे काढायला सुरुवात होईल. आम्हाला इकडे रे बाहेर, तू झाली इकडे ये, परत सुरू करून टाकू याचा तमाशा आपण. तिकडे करा नाही नाही, इथंच इथं करायचं असेल ते. या मुलाचे डिपॉझिटचे 1.5 लाख रुपये जमा, सगळं बिल सेटल झालेलं आहे. पैसे नावावर आलेले, सगळं खपर गप्पा आहे. सिनियर वरून येतो, मोटरसायकल येतो, उन्हा तानात येतो. मी मीटिंग मध्ये इकडे मी तिकडे 5 दिवस झाले. फोन केला तर फोन उचलत नाही, त्याला म्हणतात त्याच्या फोन घरात करा. 4 डेंचे आहे, 4. काका, काकू, आजी, मावशी. हे पोरग स्वतः पॉझिटिव्ह, त्याचे घरातले पॉझिटिव्ह. सगळे रिपेअर करत करत बिचारा आई बापाला घरी घेऊन गेला. रुपया यांचा दिलाय. आता फक्त काय पाहिजे, 1.5 लाख रुपये जे लोक डिपॉझिट भरताना जीव जातो, त्या पिल्लांनी 1 लाख रुपये बापाचे. अहो व्याजाने घेऊन पैसे आणले. पहिली गोष्ट बिना डिपॉझिट ऍडमिशन दिलं पाहिजे. आता व्यवहार पूर्ण झाला, त्याचा 1.5 लाख त्याला केव्हा मिळावं साहेब? अहो 5 दिवस झाले ना. आणि आता तो आहे ना सर, पैरो की नोक पे उसको निकालना, अशी परिस्थिती त्या मुलाची. इंजिनियर आहे सर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, BE झालेला आहे. 7,000 रुपये महिन्यानं सिन्नर मध्ये काम करतो. आणि त्याला पोट भरायला पैसे नाही, इस्त्री करून 7,000 रुपये पगार करून तो आता घरामध्ये सगळं करतो. मी जितेंद्र भावे, ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ, आणि आम आदमी पार्टीचा मी प्रदेश प्रवक्ता आहे महाराष्ट्र राज्याचा. येस, नाही यांचा वेगळा, आता ह्यांचा वेगळा देतो. आता असे आमचे 6 अर्ज आहेत, तुमच्याकडे 2 आहेत. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अजून 2 आहेत. तर ह्या पद्धतीनं असं वागणं सुरू आहे यांचं. अहो हे आणि नुसते वेळेत काय काढतो. बघतोय? 5 दिवस झाले. यांचं असं त्या खुर्चीवर रेलनं चालूच. हा, काय पद्धत आहे बघतो, कामाची? करतो, सांगतो. आणि सर हे ना, याच्यामध्ये पोलीसही सुटत नाही, राजकारणी सुटत नाही. सगळ्यांना 7-7, 8-8, 10-10 लाख रुपये बिल आलं ना, फाटून जातो माणूस. कुठून आणेल होतं पैसे सांगा ना तुम्ही मला, कुठून आणेल? या पोरांनी टक्क्यांनी डिपॉझिट भरलंय. तो पाहतोय की आज जर मला 1.5 लाख भेटले ना, तर आज मला 15% महिन्यानी पैसे आणलेले आहेत त्यांनी. 1.5 लाखाचं 15% महिना व्याज आहे सर. तर तो 1 दिवसाचा वाचवायचा प्रयत्न करील का नाही? त्यांनी 100 रुपये पेट्रोलला घालवले त्यांनी. आत्ता सिन्नरहून आलेला आहे तो. आमची गाडी आहे ना बिना हेडलाईटची, तिच्यावर आम्ही खुडखुड करत इथं आलेलो आहे. आज अशी अवस्था आहे आमची सगळ्यांची. आणि या देशात ह्या सामान्य माणसाला न्यायच मिळणार नसेल तर चालणार कसं? पण हक्काचा त्याचा स्वतःचा पैसा मागू राहिला ना तो. न्याय तुमच्या सोबत आहे. मी जर बरोबर असेल तर तुम्हाला न्याय मिळणार, कुठला विषय नाही. पहिला प्रश्न तो प्रक्रिया अगोदर राबवली, 30 तारखेला राबवून घ्या आणि त्यांची कशी आलादेखी करायचं ती करा. तुझा अर्ज बनव यांच्या विरोधात सगळ्यांच्या. आवडतो ते फटाफट बनव, यांच्यामध्ये कोणा कशा लावा, यांचे वकिलांच्या आणि साहेब 5 दिवस झाले. बाकी सरकार बाकी जागर त्याला कपडे काढायला लागले सोनार साहेब सगळे, फक्त चड्डी अहो ठेवली. माणुसकीच नाही यांना, तरी कसे बोलत अरे राहिले आता बघा. कसं बोलत होता माहिती त्यांच्या आहे? तोंडावर बघा तुम्ही. त्यांना घरनं पस्तावा, त्यांना 5 दिवसापासून वेळात काढताय. त्यांच्यावर पहिले गुन्हा दाखल करा. पहिले तुम्ही उलट व्हायला पाहिजे. बघा लाख गरीब लोकांना त्रास देऊन राहिले. कुठे गेले आम्हाला या दोघी? तर तुम्ही थांबा पहिले, एकच बघा.
मी जाऊ काय पाणी बाबा द्या ना पाणी हो लगेच. पाण्याची बाटली आहे का? हो देतो. माझी तब्येत खराब हे बघा आता खुर्चीत कोणीच नाही, एवढं इथे झालं तरी इथे इथून कुठे निघून गेले कोणाला काहीच माहिती नाही. आहेत सर डॉक्युमेंटेशन करतो. हो पण डॉक्युमेंटेशन करता माणसं तडफडून मेल्यावर देता पैसे म्हणा सर तुमचंच काम सर. 5 दिवस पैसे झाले, देताना पैसे एक देणार. सेकंड लागत नाही पैसे तुम्हाला. देताना तो उरावर बसता देताना- सगळे. अहो उपचार चालू करत नाही, हे लोक उपचार चालू करत नाही, जे पण डिपॉझिट येत नाही तेपर्यंत पेशंटला हात लावत नाहीये. ऑक्सिजन काढता हो ऑक्सिजन पाण्याची बाटली द्या. हे स्टॉपर लावा ना, स्टॉपर लावा ना. स्टॉपर नाही का? आहे 350चा डॉक्टर येतो तो एकदा चेक करून जातो 350 लावतो 1.5 तासाने येतो आपण 10 वेळा सर एकदा आला ना तर पेशंटला बघायला 350. माझा आलं 3,500. दिवसभर राहिलं तर अशी पॉलिसी त्याचं उत्तर काय तुमची पॉलिसी साहेब आता इन्व्हेस्टिगेटरचे 1200 रुपये लावलेले 1200 रुपये. कोण येतो इन्व्हेस्टिगेटर त्या कशाचं? इन्व्हेस्टिगेटर म्हणून काय माहिती मेडिकल मॅजिस्ट्रेट 1200 रुपये लावले प्रत्येक. कोण येतो? कोण आहे मेडिकल मॅजिस्ट्रेट 1200 काय- रुपये काय माहिती? किती वेळा लावले भाऊ? आणि यांच्यावर केसच ठोकू आपण कायदेशीर. कायदेशीर तक्रार नोंदवायची प्रत्येक दिवसाचे आणि यांचे नाव नमूद करू आपण यावेळेस. ते माझ्याकडे दे. माझा चष्मा द्या. तुम्ही शांत होत बरं थोडं. होतो शांत होतो मी काळजी करू नको. शांत राहा. आता आम्ही चर्चा करून घेऊया काय नाही. ओकार्ट हॉस्पिटल नाशिकला अर्धा आहे. तास 1 तास लावून आम्ही चर्चाच करतोय. ओकार्ट अहो, हॉस्पिटल 5 नाशिक दिवसापासून चालू आहे अखेर. शांतता 20 तारखेला discharge भयानक दिलेला आहे, पोझिशन 25 आहे. तारीख आहे. सिन्नरवर नाही येतो तो पोरगा आहे, फोन उचलत नाही. बरं आम्ही मुख्यमंत्री- तोडफोड करणारे लोक नाहीये, आम्ही शिवीगाळी करणारे लोक नाही, त्याचा गैरफायदा घेतात. ते नेत्यांचे गुंड लोक आले का बरोबर आहे सरळ. आणि त्यांना काही त्यांच्या तोंडावर काहीच नाही तसे, एकदम त्यांना काही घेणं देणंच नाही, त्यांच्या गावच्या नाही. बिल सेटल झालंय. सगळं झालं ना अहो, सर. रुपये दिले सर. त्यांच्याकडे पैसे जमा आहे. मेडिकलचे जमा सगळे पैसे हॉस्पिटलला भेटले. यांनी 1.5 लाख रुपये कॅश भरले होते. Deposit तेवढे पैसे त्यांना परत पाहिजे. उलट साधा विषय एकदम. त्याचा ऑडिट केलं तर 2-3 लाख रुपये अजून कमी व्हायला पाहिजे. काका म्हणे insurance ते पकडायचे आपल्याला पहिले ते आपले 1.5 लाख काढायचे. या बिलामध्ये 1.5 लाख रुपये या मुलाच्या हक्काचे पहिल्यांदा एकदा मिळाले तर ह्याच्या वडिलांचं बिल आणि आईचं बिल मिळून 10 लाख रुपये या हॉस्पिटलने घेतलेले. त्या 10 लाख रुपयाचं आपण पब्लिक ऑडिट लावणार आहे आणि डॉक्टर जमातीतला ज्याच्या अंगामध्ये दम आहे ना, जो खऱ्याची अवलाद आहे, त्यांनी पुढे येऊन सांगावं की यांनी कुठं कुठं लुटलंय म्हणून. तसं तुम्ही नाही सांगितलं तर आमचा आम्ही शोध घेऊन टाकू, तो काही विषय नाही. पण हे 10 लाख रुपये झाले कसे हा आम्हाला प्रश्न आहे. किती रुपयाचं मेडिकल आहे रे? मेडिकलचं बिल किती आहे? मेडिकलचं वडिलांचं दोघांचं वेगवेगळं आहे. किती आहे टोटल? पण पप्पांचं फक्त 2.5 लाख रुपये. आता फायलांना आम्ही सांगतो ना, फायला निघणार. तर 2.5 लाख रुपये मेडिकलचं बिल होतं. तर 10 दिवसामध्ये 25,000 रुपये मी सांगतो ना रोज सगळं. मेडिसिन या पोटात जाईल का? कॉमन सेन्स आहे. 25,000 रुपये दिवसाला तुम्ही मेडिकलचे लावता आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री साहेब तुमच्याकडे याचं उत्तर नाहीये. आणि नरेंद्र मोदी आणि तुमचा तो हर्षवर्धन आरोग्यमंत्री तुमच्याकडे त्याचं उत्तर नाही कोणाकडं. जनता तिळतिळ मरून राहिली. इथं हे हॉस्पिटलवाले कोणालाच सोडत नाही. राजकारण्यांनी जाम तिकडं बाहेर मोठ्याकी करावा की आमचे पैसे हे केले कमी केले काय नाही. राजकीय लोक सुद्धा मेले आणि त्यांनी 20-20, 25-25 लाख रुपये बिलं भरले. सामान्यांना न्याय. अतिशय भयानक पोझिशन आहे ही. आणि आज या ओकार्ट हॉस्पिटलमध्ये मी माझ्या अंगावरचे कपडे काढलेले फक्त यांची इज्जत घालवायसाठी. आणि शेवटी यांनी जे करायचं तेच केलेलं आहे. हा 48 आहे म्हणजे जवळ 49,000 रुपयाचं PPE kit. कॅप ते बुटाचं चड्डी पीपी किट हे ते नॉन कन्झ्युमेबल आयटम म्हणता याला. खाली ठेव खाली ठेव दाखव मला. हे बघा हे कन्झ्युमेबलचं बिल आहे ते आहे 48,744. फक्त मास्क, ग्लोव्ज, पीपीई किट 50,000 रुपयाचं बिल. सिरीज सेट. फक्त डिस्पोजेबलचं एवढं बिल आहे. बरं सर आता त्यांना आपल्याला इंटेलिजंट करायचं असेल ना तुम्ही कंप्लीट देऊन टाका तुमची. येस
नाही पहिले पैसे घेऊन टाकून सर, नाही तर मग मला परत माझं आंदोलन. 2 मिनिटं थांबा, आपल्याला पैसे घेऊन टाकायचे सर. तर आता तुमच्याकडे गेलो परत पैसे नाही भेटणार. आणि हे मेडिकलचं बिल आहे 2,25,000. किती दिवसात आहे बघ? 14 दिवसात. 14 दिवसात कर रे. 2,25 भागिले 14 कर. 2,25,000चं मेडिसिन वडिलांना यांनी खाऊ घातलेलं आहे. आणि हा एका दिवसाचा 16,000 रुपये होता. 16,000चं मेडिसिन याच्या वडिलांना यांनी पाजलेलं आहे. आपण त्याच्याबद्दल त्यांना काहीच म्हणत नव्हतो. त्यांना त्यांचे पैसे मिळालेले, पैसे सगळे मिळून गेले यांना. आणि आंबड्या कपडे काढ म्हटलं का काढायच्या, लाजायचं नाही. माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्ही जर असे दीन दुबळे लाचार जर राहिले ना तर तुम्हाला या जगात कुणीच विचारणार नाही. आज मला माझ्या अंगावरचे कपडे काढावे लागले या गरीबाला न्याय देताना, तरीही या प्रशासनाला, मुजोर प्रशासनाला कुठलीही जाग येत नाही. इथं सामान्यांचं काम नाही म्हणून या बिचाऱ्याजवळ पॉलिसी होती 10 लाख रुपयाची. त्या पॉलिसीमधून त्यांनी आई वडिलांचा उपचार केला, 10 लाख रुपये बिल भरलं आणि तो इथून चालता झाला होता. फक्त त्याचे 1.5 लाख रुपये 15% व्याजाने त्याचे जे त्यांनी आणलेले 15% महिना, तर ते व्याज वाचवायच्या चक्कर मध्ये हा मुलगा रोज मोटरसायकलवर सिन्नरवरून इथे येतो, या लोकांच्या पाया पडतो. त्याच्यामध्ये अजिबात, मी स्वतः एकदम ताट माणूस आहे, मी लय ताट भाषा आहे माझी, मी नालायकासारखा बोलतो, पण हा माणूस अतिशय. त्याने थांबवलं तर कुठे जो म्हणतो हा गरीब माणूस आहे. या गरीब माणसाने संवाद साधला यांच्याशी, तरी त्याला उत्तर मिळालं नाही. आणि हा त्यांनी थांबायला लावलं तेव्हा करून देतो. अहो रेकॉर्ड आहे. त्यांची इच्छा आहे तर तुम्ही फेसबुक लाईव्ह वर द्यायची असेल तर देऊ शकता, नाही तुम्हाला बंद करावं लागेल. हो त्यांची इच्छा असेल हो ते देतात ना, ते म्हणाले ना ताबडतोब देतो. हा शब्द आहे त्यांचा. तर वोकार्ट हॉस्पिटल नाशिक हे ऑनलाईन 1.5 लाख रुपये द्यायला तयार झालेले होते. जेव्हा मी अंगावरचे कपडे काढले, अमन यादव इथले व्यवस्थापक आहे आणि त्यांच्या बाजूला कोणीतरी अजून एक व्यवस्थापक बसतात, ते 1.5 लाख रुपये द्यायला तयार झाले. पण ते आता इथून पोलीस आल्याच्या नंतर कुठं गायब झालेले माहित नाही. ते केव्हा येत आहेत, तुम्ही विचारताय का त्यांना ते येत आहे का नाही? का बरं 10 मिनिटं लागणार आहे? त्यांच्या इच्छाला फोन करतील ना ते. 1,12,000 द्यायला तयार झालेले, ते 38,000चा प्रश्न आहे. तर आपण काय म्हणतोय, यांचं बिलामधले जर घोळ काढले तर ते 2-3 लाख रुपयाचे घोळ आहे आमच्याकडे आता या क्षणाला. तर आम्ही ते मागतच नाहीये. त्यांना ते पैसे मिळून पण गेलेले, इन्शुरन्स कंपनीने देऊन पण टाकलेले. आपल्याला फक्त 38,000 या मुलाला 15% पैसे आणल्यामुळे ना ते व्याजाच्या रूपामध्ये त्याला ते देता येतील आणि तो विषय मिटेल. आणि हा पोरगा निवांत 7,000 रुपये महिन्यानी नोकरी करल आणि इस्त्री करून पोट भरल. म्हणून हा सगळा आटापिटा चालू आहे. तरी सुद्धा यांना पाजर फुटत नाही. दगड हृदयाची माणसं आहेत ही सगळी, रक्त पिपासू मंडळी ही सगळी. रक्त प्यायल्याशिवाय यांचा दिवस उजाडत नाही, रक्त प्यायल्याशिवाय यांना झोप येत नाही, अशी यांची एकंदरीत परिस्थिती आहे. काय इच्छा आहे? फोन लावा ना. नाही साहेब, तुम्ही चला पोलिसला, आपण किती टाइमपास करणार, ते काय तसं असेल. नाही तक्रार तर नोंदवू, पण इथून कपडे काढले होते का? हा आता कपडे काढले ना सगळे. तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल साहेब. करा ना, मग आता काय करता, त्याला पर्याय नाही ना. तुम्ही बंद करा ते. झालं सर तुमचं बंद. हा हा 1-2 मिनिटं फक्त. एक गरम चहा आहे का रे इथं? बघ बरं, मला लय हे व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला. चहावाला आला होता ना इथं, सर आपलं नाव काय? जितेंद्र भावे. बघा ना असं काय त्याला त्रास होणार. सकाळपासून काही खाल्लेलं नाही. या तुम्ही पहिले इथं बसा. शेवटी कपडे काढू काळजी घ्यायला. हा ना, असं काही करू नका साहेब. हे प्रेमाचे नाही, आम्हाला त्यांनी करावा लागेल, त्याला पर्याय नाही. गेला ना निघून तो. पळून गेला ना तो. पळून गेला तो. आणि तिसऱ्या माणसाला फोन करून सांगतो 1.25 देतो. हे काय हे चालू का? आपण तिथंच काढू आता, एंट्रीला काढू. हे काय आले ना का हो सर? तुम्ही तर म्हणत होते काढतो म्हणून पैसे. हा नहीं देते तुम्ही पैसे. बैठ जाइए सर, बात करते हैं, बैठ जाइए. आप ऐसे मोबाइल लेके बात करेंगे तो कोई कैसे बात करते हैं? आप मोबाइल फ्रेंडली होंगे, जा त्यांना म्हणा दे पैसे दे. चलो मैं आता मेरे शौक की बात मत करो आप. हाँ शौक है, हमें शौक है. साहेब बंद करा दे. आपको पैसे खाने का शौक है, हमको नहीं. सर तुम्ही सोबत जाऊ. हाँ
पैसे घेऊ द्या सर, पैसे नाही मिळणार नाहीत आपल्याला. पैसे भेटले तर आम्ही लगेच तुमच्या पैसे मिळाले पाहिजे. पैसे मिळाले तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे ना, तुम्ही चर्चा चला त्यांची भाषा पाहिली कशी. बरं येते. मी तर बात करतो. तर आता भावे सर परत एकदा सेकंड राऊंड ऑफ डिस्कशनला आतमध्ये गेलेले आहे आणि थोड्या वेळेसाठी भावे सर ऑन कॅमेरा दिसणार नाही, पण लाईव्ह चालू राहील. तर बघूया आता त्यांचा काय रिस्पॉन्स आहे. अजून पण मोठं पोलीस फोर्स येऊ राहिला आम्हाला अटक करण्यासाठी. बघू. बरं, काय हरकत नाही, इथं बसतो. नाही नाही चालू आहे. ते नाही आपलं ठेवून द्यावं लाईट मूड करा, मी हे करतो हॉटस्पॉट ढोकून खिशात ठेवून द्यावं. चालू करा तुम्ही, ऐका माझं. पण याला पॉवर द्यावं लागते ना, मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, याला पॉवर द्यावं लागते, ऑफिसात नाही टाकता येणार. 45% अर्धा तास 1 तास कसं काय जाईल दिवस आहे. टाकू आधी हॉटस्पॉट चालू नाही चालू आहे का? मग 100% दिसतंय. थोडा वर राहिला असं करावं. जाऊ का? तू कोण ॲडमिट? कोण ॲडमिट? मी काका आहेत माझे, राजेंद्र काका. अच्छा, घरचाच माणूस आहे. अच्छा आहे. ठीक आहे, बोलो. अमन सर, मला चहा पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो, हाँ बोलिए सर. हाँ बोलो. हाँ ठीक है. थोड़ी देर में करूँ कॉल सर? थोड़ी देर में कॉल करूँ, मैं थोड़ा एक मिशन पे हूँ. हाँ हाँ. त्यांनी कपडे काढले ना, लगेच तयार होते. आणि तुम्ही आले ना तर त्यांना नाही का, त्यांना असं वाटलं आता वेगळी ताकद आली आपल्याला. प्रश्नच नाही, नियम तो नियम सगळ्यांना. माझे मित्र पैसे मिळतात कशाला बाकी कशाला
काय करताय 5 जण येऊन त्यावेळेला एकट्याला कोंडीत पकडून राहिले ना. तो विषय आहे तो आपला 50 ला पण शेवटी जाऊ लाईटनेस कमी केला.